नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 6 मे 2024 ते 12 मे 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी, कुटुंबातील लहान सदस्यासोबत वेळ घालवणे या सप्ताहात तुमच्यासाठी विशेष चांगले राहील, कारण त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्हाला बरेच ताजे वाटेल आणि सोबतच यामुळे तुम्हाला त्यांच्या जीवनाने जोडलेल्या बऱ्याच संधीच्या बाबतीत जाणून घेण्याची संधीही मिळेल. त्यामुळे कुटुंबातही तुमचा मान सन्मान वाढू शकतो. या सप्ताहात बरेच योग बनतील आणि तुम्हाला बऱ्याच संधी प्राप्त होतील. नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीतील जातक आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकणार नाहीत. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन शिक्षणाने भ्रमित झाले असेल. याचे मुख्य कारण कुटुंबात एखादे कार्यक्रमाचे आयोजन असू शकते. अशा वेळी वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा. या सप्ताहात व्यस्त दिनचर्या असूनही तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा चांगले राहील, परंतु याला नेहमीप्रमाणे खरे मानण्याची चुकी समजून आरोग्याच्या प्रती निष्काळजीपणा ठेवू नका. अशात तुमच्या आयुष्याचा आणि आरोग्याचा सन्मान करा आणि चांगली दिनचर्या सुरू ठेवा, अथवा तुम्हाला भविष्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी आर्थिक मुद्द्यांकरिता चांगली असू शकते, परंतु आठवड्याच्या शेवटी काही कारणास्तव आपले पैसे खर्चही होऊ शकतात, जे तुम्हाला त्रास देईल. अशा परिस्थितीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य रणनीतीनुसार आपले पैसे खर्च करा. उपाय: नियमित हनुमानाची पूजा करा. वृषभ राशी, जर तुमच्या नातेवाईक किंवा कुठल्या जमीन किंवा प्रॉपर्टी संबंधित काही वाद चालू होता, तर या सप्ताहात जमीन तुम्हाला भेटण्याची कौटुंबिक वातावरणात आनंदाची लहर असेल. अशात तुम्ही सहकुटुंब कुठल्या धार्मिक स्थळी जाऊन पूजा पाठ करण्याचा प्लॅनही करू शकता. या आठवड्यात आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना अपार यश मिळवण्यासाठी आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांना विसरून शिक्षण क्षेत्रात ज्यांच्या प्रत्येक प्रयत्नात सतत पुढे जाणे आवश्यक आहे. कारण आता काय घडले याचे दुःख करण्यात आपण आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा काही विशेष करू शकत नाही. म्हणून आपल्या अपयशाबद्दल विसरू नका आणि आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी योग्य योजना बनवण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या दृष्टीमध्ये सकारात्मक विचार घेऊन जी धुंद तुमच्या चारही बाजूंनी आहे, त्याला स्वतःच आपल्या प्रयत्नांनी सरकवण्याची आवश्यकता असेल. कारण तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता असेल की हीच धूळ तुमच्या प्रगतीला मारक ठरत आहे. म्हणून ही वेळ त्यातून बाहेर निघून काही उत्तम करण्याची आहे. या सप्ताहात तुमच्या मनात रचनात्मक विचारांची काही कमी नसेल, परंतु तुमच्यासाठी गरजेचे हेच असेल की तुम्ही आपल्या या विचारांना योग्य दिशेत वापर करून यापासून चांगला आर्थिक लाभ घेऊ शकता. म्हणून योग बनत आहेत की
कुठल्याही कारणास्तव काही नवीन विचार तुम्हाला आर्थिकदृष्ट्या फायदा देतील, म्हणून विनाकारण गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका. योग्य दिशेत प्रयत्न करत रहा. उपाय: नियमित ललित सहस्त्रनामाचा पाठ करा. मिथुन राशी, या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सरळ बोलले पाहिजे आणि आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्याची संधी तुम्हाला या सप्ताहात मिळेल. यामुळे या गोष्टीची माहिती होईल की तुमचे बॉस तुमच्यासोबत इतके चांगले का बोलतात. जसे तुम्हाला यामागचे कारण समजेल, तुमच्या मनाला बऱ्याच प्रमाणात आराम मिळेल. तथापि या काळात त्यांच्याशी बोलण्याच्या वेळी आपल्या शब्दांचा वापर विचारपूर्वक करा. या आठवड्याचा कालावधी आपल्या राशीच्या जातकांसाठी शिक्षणाशी संबंधित प्रकरणामध्ये चांगला निकाल आणेल. परंतु असे असूनही आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये स्वतःला मर्यादित कराल, जेणेकरून काही छोट्या आव्हानांना सामोरे जाणे देखील आपल्याला खूप मोठे वाटेल. म्हणूनच आपण शक्य तितक्या लवकर कम्फर्ट झोनमधून निघून आपल्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करणे आपल्यासाठी अधिक चांगले असेल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह खूप उत्तम राहील, कारण या काळात तुम्हाला काही मोठ्या समस्यातून जावे लागणार नाही. अशात या सकारात्मक वेळेचा लाभ घेऊन आपल्या जवळच्या सोबत ताज्या हवेचा आनंद घ्या. या सप्ताहात कुठल्याही जवळच्या नातेवाईकांच्या घरी जाणे तुमची आर्थिक स्थिती बिघडवू शकते, कारण शक्यता आहे की ते तुमच्याकडून काही प्रकारची आर्थिक मदतीची अपेक्षा करतील. कौटुंबिक जीवनात या राशीतील लोकांना या सप्ताहात खूप चांगले फळ मिळण्याची अपेक्षा आहे, कारण शक्यता आहे की घर कुटुंबात कुणी नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, ज्यामुळे कौटुंबिक वातावरणात आनंद येईल. उपाय: नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. कर्क राशी, या सप्ताहात तुम्ही आपल्याद्वारे केली गेलेली गुंतवणुकीला मजबूत करण्यासाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी योग्य योजना आणि रणनीती बनवण्यात आपले प्रयत्न करताना दिसाल. अशात कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाला करण्याच्या आधी विशेष तज्ज्ञ, पिता किंवा कुठलीही पितातुल्य व्यक्तीकडून सल्ला नक्की घ्या. जर तुम्ही उच्च शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेले आहे तर तुम्हाला यशाच्या बऱ्याच संधी या सप्ताहात मिळण्याचे योग बनत आहेत. सोबतच ते जातक ज्यांचे आत्ताच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि ते नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या काळात अनुकूल संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे. या सप्ताहात कुटुंबातील कोणी सदस्याची तब्येत बिघडू शकते अशी वार्ता मिळू शकते. यामुळे तुम्हालाही मानसिक तणाव होऊ शकतो. या सप्ताहात तुम्ही घर, कुटुंबातील सजावट किंवा त्याच्या दुरुस्तीवर आपले बरेच धन खर्च कराल. याचा अंदाज तुम्हाला सुरुवातीमध्ये नसेल, परंतु हे खर्च तुम्हाला येणाऱ्या काळात आर्थिक तंगी उत्पन्न करण्याचे मुख्य कारण बनेल. या आठवड्यात कुटुंबात एखादा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो,
ज्यावर आपल्याला बरेच पैसे खर्च करावे लागेल. यामुळे तुमचा मानसिक तणाव वाढेल. तसेच घरगुती कामामुळे जास्त काम केल्यामुळे तुम्ही स्वतःला आपल्या कार्यक्षेत्रात लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ असाल. उपाय: शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ हवन करा. सिंह राशी, या सप्ताहात योग बनत आहेत की कुटुंबातील कुणी सदस्याचा जॉब लागल्यामुळे घरातील कमाईमध्ये वाढ होईल. ज्याच्या घराचे नवीकरण करण्याच्या बाबतीत विचार केला जाऊ शकतो, या सप्ताहात आधीच्या पेक्षा सर्व गोष्टी कार्यक्षेत्रात उत्तम दिसतील. यामुळे तुमचा खराब दृष्टिकोनही चांगला होऊ शकेल आणि तुम्ही आता प्रत्येक कार्याला अधिक ऊर्जेने यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसता. तुमची ही मेहनत पाहून तुमचे अधिकारीही तुमच्याशी आनंदी होतील. यामुळे तुमच्या वेतनामध्ये वृद्धी होण्याचे योग बनू शकतील. या राशीतील ते जातक जे हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, सचिव, कायदा, सामाजिक सेवा क्षेत्राचा अभ्यास करत आहेत, त्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षणाच्या प्रती आपले काही अतिरिक्त धन खर्च करावे लागेल. तथापि या काळात आपल्या मनात या गोष्टीला घेऊन काही समस्या उत्पन्न होऊ शकतात की तुम्ही घरातील व्यक्तीकडून अचानक धन मागणी कसे करू शकतात. या सप्ताहात तुमच्यावर काही अधिक भावुक गोष्टी राहतील. यामुळे तुम्ही दुसऱ्यांसोबत मोकळेपणाने संवाद करण्यात संकोच करू शकता. अशात जर तुम्हाला काही तणावापासून मुक्ती पाहिजे असेल तर तुमच्यासाठी झालेल्या गोष्टींना मनातून काढून नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करा. पूर्वी जर तुम्ही धनसंबंधित काही वादात फसलेले असाल तर या सप्ताहात तुम्हाला त्यांच्यापासून बराच आराम मिळू शकेल, कारण तुम्ही त्या स्थितीला अधिक जास्त खराब होण्याच्या आधीच त्याला सांभाळण्यात यशस्वी राहाल. यासाठी तुम्ही काही कायद्याच्या कचाट्यात पडणेही टाळाल आणि समजदारी दाखवून धनसंबंधित काहीही निर्णय घ्या. उपाय: नियमित आदित्य हृदयम स्तोत्राचा पाठ करा. कन्या राशी, या सप्ताहात तुम्ही दारू सारख्या नशिल्या पदार्थांचे सेवन करणे तुमच्या कुटुंबातील शांतता भंग करू शकते. म्हणून घरात शांतता कायम ठेवण्यासाठी वाईट सवयी सुधारा, अन्यथा तुमच्या घरातील सदस्यावर खराब प्रभाव दिसेल. या सप्ताहात करिअरमध्ये तुम्हाला प्रत्येक स्थितीमध्ये भाग्याची साथ मिळू शकेल, जे या गोष्टीला दर्शवते की ही वेळ तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य प्रशंसा आणि सहयोगही प्राप्त होईल. तसेच तुमच्यापैकी काही लोक या काळात मनासारखे पदोन्नतीही प्राप्त करू शकतात. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात उत्तम अंक प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही. म्हणजे या काळात कमी मेहनतीनंतरही सामान्यपेक्षा अधिक उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. घर, कुटुंबात आणि निजी जीवनात चालत असलेल्या तणावग्रस्त गोष्टी तुम्हाला आतून नाराज आणि बेचैन करू शकतात. तथापि या काळात तुम्ही आपल्या बेचैनीला दुसऱ्यांपासून लपवताना दिसाल.
यामुळे तुमच्या स्वभावातही काही आक्रमकता पाहिली जाऊ शकते. या सप्ताहात नोकरी पेशा जातकांच्या कमाईमध्ये वृद्धी होण्याचे योग बनताना दिसत आहेत. अशात त्यांना काही लहान गुंतवणुकीमध्ये आपले पैसे खर्च करण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळेच त्यांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता राहील आणि ते आपल्या भविष्याला सुरक्षित करण्यात यशस्वी होतील. उपाय: तुम्ही नियमित ओम नमो नारायण मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.